आम्ही आज कॉलेजमध्ये मस्त खजूर फ्लेवर वाली लस्सी तयार केली। ती नेमकं कशी तयार केली चला तर बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये। तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर। आपला सध्याला विषय काय झाला माहिती का, मी फक्त कॉलेजला जातोय आणि कॉलेजला गेल्यानंतर आपल्या मॉड्यूलचे प्रोडक्ट बनवतोय आणि त्यानंतर डायरेक्ट रूम वर येतोय। त्याच्यामुळे आपलं ना दुसरं काही रुटीन होतच नाहीये। त्यामुळे तुम्ही सध्याला आम्ही जे प्रोडक्ट बनवतोय तुम्ही तेच बघा। चला तर मग करूया सुरुवात आपली लस्सी तयार करायला। लस्सी तयार करायचं म्हणलं की दही गरजेचं असतं। आम्ही पहिल्यांदाच दही बनवून ठेवलं होतं, त्यामधूनच आम्ही 2 लिटर दही घेतलं व त्यासाठी लागणार इतर काही साहित्य घेतलं। दह्यामध्ये तर पहिल्यांदा साखर टाकायची होती, त्यामुळे 400 ग्राम साखर मोजून घेतली। तुम्हाला जर लस्सी जास्त गोड बनवायची असेल तर तुम्ही साखर जास्त पण घेऊ शकता। त्यानंतर आम्ही 400 ग्राम मोजलेली साखर डायरेक्ट 2 लिटर दह्यामध्ये टाकली। त्यानंतर मस्त चमच्याने दही आणि साखर एक जीव मिक्स करून घेतलं। दही आणि साखर चांगलं एक जीव मिक्स झाल्यानंतर ते डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं। त्यानंतर डायरेक्ट मिक्सर मधून गरगर करून फिरवून घ्यायचं। एवढं पण नाही फिरवायचं का त्याचं पाणी होईल, फक्त एखादा गरका दिला तरी भास होतो। घट्ट होईपर्यंत फिरवायचं आणि मग त्यानंतर मस्त असं स्टाईल मध्ये एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं। याचबरोबर आपली इथं प्लेन लस्सी तयार झाली। आणि आता बघू आपण खजूर लस्सी नेमकं कशी तयार करायची। खजूर लस्सी काय वेगळी नसती, आपण जी आता साधी लस्सी केली त्यामध्येच थोडेफार खजूर टाकून त्याला खजूरचा फ्लेवर द्यायचा आणि याचबरोबर आपली खजूर लस्सी पण तयार होती। त्यानंतर त्या लस्सीची पॅकेजिंग वगैरे करून घेतली, त्यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी टाकली पण ती वरती तरंगाच्या ऐवजी डायरेक्ट खाली जाऊन बसली। आणि याचबरोबर आपली 200 ml ची लस्सी 20 रुपयाला विकण्यासाठी तयार झाली। तुम्हाला जर फुकट मध्ये लस्सी पाहिजे असेल तर एक कमेंट मारा, तुम्हाला मी एक लस्सी फुकट देतो।